सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. गुड इव्हनिंग. बोला की नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. आपल्याकडे वस्त्यामध्ये एक प्रथा आहे की गावाच्या सुरुवातीला गावाच्या वेशीवरती क्रॉस असला पाहिजे. जे ख्रिस्ताद्वारे आपलं तारण झालेलं आहे तो क्रॉस आपल्यासमोर आहे. आणि विशालनी आणि त्याच्या कुटुंबियांनी सुंदर असं क्रॉस मेन रोड जाता येताना दर्शन होईल. आपण सर्वांना ख्रिस्ताचं आपण उद्घाटन आणि आशीर्वाद करूया. आपण परमेश्वर मेंढपाळ माझा हे गाणे घेऊ एकत्र सर्वांनी. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चढवितो. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चढवितो. घोड्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या ख्रिस्ताद्वारे आम्हा सर्वांचं तारण झालेलं आहे. पवित्र ख्रिस्ताद्वारे आम्हाला नवं जीवन प्राप्त झालेलं आहे. त्या ख्रिस्तावर प्रभू तू स्वतः पुनरुत्थित झालास. त्या पुनरुत्थानाचा आम्ही सोहळा साजरा करीत आहोत. तुझा आशीर्वाद तुझी कृपा या गावावर, विशाल यांच्या कुटुंबावर नेहमी असू दे. हे पवित्र मर्या तू ख्रिस्ताजवळ उभी होतीस, नेहमी आम्हासाठी सातत्याने मध्यस्थी करतेस. तू या कुटुंबासाठी मध्यस्थी कर. त्यांचा धंदा, रोजगार, व्यवसाय यावर जो आशीर्वाद पाठव. ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आपण एक वाचन ऐकूया. रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन. मानवी अशक्तपणात पवित्र आत्मा आपल्या मदतीला येतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः गूढ कौन्याने मध्यस्थी करतो. मनाची पारख करणाऱ्या देवाला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. प्रभूचा हा शब्द. माझ्या प्रियबंध भगिनीने या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की पवित्र आत्मा, ज्याचा सण आपण रविवारी साजरा करणार आहोत, पेंटेकॉस्ट. पवित्र आत्म्याचं आगमन प्रेषितावर, पवित्र मरियेवरती. आणि जेव्हा आपण असा कार्यक्रम करतो, उपक्रम करतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या दुःखपणामध्ये, आपल्या विकनेसेसमध्ये, कमजोरपणामध्ये आपल्याला शक्ती देतो. आणि पवित्र क्रूस आहे त्याची प्रेरणा आपल्याला मिळते. जाता येताना आपल्याला प्रेरणा मिळणार आहे. आणि जिकडे जिकडे ख्रिस्ती चर्च आहे, क्रूस आहे, तर आपोआप आपले हात असे जातात. आपण त्यांना वंदन करतो आणि क्रूसावर वंदन करण्यासाठी सुंदर जागा मिळालेली आहे. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला आश्रम मिळावा. पवित्र आत्मा हे जणी विल्यम आपण गाणं घेऊया एकत्र. पवित्र आत्म्या हे जणी रे, कृपादान तव येऊनी रे, कृपादान तव घेऊनी
दान तव घेऊन ये, सांत्वन करता तू भगवान, परम पित्याचे तू वरदान, प्रेमाने तू जीवन सरिता, तुझला आमचा प्रणाम रे, पवित्र आत्म्याये चढिले, कृपादान तव घेऊन रे, कृपादान तव घेऊन ये. आपण विधितुसाठी प्रार्थना करणार उत्तर असेल, करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू येशू तुझा क्रूस आम्हा सर्वांसाठी तारणार आहे. त्या क्रूसाद्वारे अनेकाला जाता येताना प्रेरणा मिळावी, तुझा आशीर्वाद सर्वांना मिळावा. प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू या क्रूसाद्वारे अनेकांना प्रेरणा मिळावी, जाता येताना अनेकांना आशीर्वाद मिळावा. आम्हा धंदा रोजगार व्यवसायावर तुझा आशीर्वाद असावा. प्रभूकडे प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. हे प्रभू येशू तू मार्ग सत्य जीवन आहेस, तुझ्या मार्गाने आम्ही चालू असतो, आम्हाला शिक्षण देतोस. प्रभू आम्ही सर्वांनी पवित्र पुरुषाचा प्रेरणा घेऊन तुझ्या मार्गाने सतत चालावं म्हणून सर्वांना आशीर्वाद. प्रभूकडे प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू या कुटुंबाचा जो क्रूस आहे त्या क्रूसाचा आशीर्वाद करताना कुटुंबाच्या आशा आकांक्षा पूर्ण कर. त्याचा धंदा रोजगार व्यवसाय भरपूर आशीर्वाद असतो, ते तुझ्या कार्याद्वारे आम्हाला चांगला आशीर्वाद मिळत असतो. विशालच्या सर्व कामगिरीवर जो आशीर्वाद आहे. प्रभूकडे प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू आम्ही दुःखी कष्टी भरकत असताना हा क्रूस आम्हाला प्रेरणा देऊ. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, जे आमच्या कुटुंबाचे प्रश्न आहेत, त्या क्रूसाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळून आमचं ओझं हलकं व्हावं. प्रभूकडे प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू येशू तू म्हणालास, भू नका मी तुझ्या बरोबर आहे. या क्रूसाद्वारे आम्हा सर्व नेहमी प्रेरणा मिळावी व त्यामुळे भीती बाळगू नये म्हणून आशीर्वाद आम्हा सर्व देव. प्रभूकडे प्रार्थना करूया. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू आम्हा कुटुंबातली माणसं आम्हाला गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत, त्यांचं आम्ही स्मरण करत आहोत. त्यांना स्वर्गीय सुखाचं वारसदार कर. थोडा वेळ शांत होऊन आपल्या मनात ऐकू. आपण या क्रूसाद्वारे प्रभू ख्रिस्ताला सांगूया. थोडा प्रतिसाद. करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. प्रभू येशूने शिकवलेली मान प्रार्थना मोठ्या श्रद्धेने आपण एकत्र करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडू. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आशीर्वादाची प्रार्थना. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुम्ही निर्दोष जीवन जगवून शाश्वत सुखी जीवनात प्रवेश करावा. त्यावेळी परमेश्वर आपल्याला आशीर्वाद तुमच्या हृदयात वात्सल्य भक्तिभाव निर्माण करो. भक्तीची चिंतन करण्यासाठी, श्रद्धेने संपन्न होण्यासाठी देवाने आपल्याला त्याच्या पुत्राची रहस्य दिली आहे. त्या पवित्र पुरुषाद्वारे प्रेरणा दिलेली आहे. पवित्र मरीबरोबर आनंदामध्ये, दुःखामध्ये, गौरवाच्या मनामध्ये सवगण्यासाठी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दे.
ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद ख्रिस्तावर आणि तुम्हा सर्वांवर येवो. जय बाबा, जय पुत्र, जय आत्म्या देवा. जय बाबा, जय पुत्र, जय आत्म्या देवा. आशीर्वाद कृपेचा टाळ्या वाजवा आम्हाला द्यावा. जय देव, जय देव, जय माता, जय पुत्र, जय आज्ञा देवा. स्वर्गदामियो गौरव देवाला, भूमीवरी शांती सुचितव मनुजाला. आम्ही तुझ स्तवितो, धन्यवाद गातो. थोर तुझा महिमा आम्ही वर्णितो. जय देव, जय देव, जय बापा, जय पुत्र, जय आत्म्या देवा. प्रभूचा गौरव असो आता आणि सर्वदा. आता सर्वदा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि आता आणि सर्वदा. आपण देवाला येशूला धन्यवाद देऊया. येशूने तारणाद्वारे आपण क्रूस दिलेला आहे. मग आभार तुझे येशू गायनाद्वारे आपण देवाचे आभार म्हणूया सर्वांनी एकत्र. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार